महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। घरामध्ये नळातून अक्षरशः मृत पक्ष्यांचे अवशेष आल्याचा धक्कादायक प्रकार। भागदरा गावातील अनेक घरात आज सकाळपासून नळातून येणाऱ्या पाण्यात मृत पक्ष्यांचे सांगाडे, पंखांचे अवशेष आणि दुर्गंधीयुक्त कचरा दिसून आला। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाण्यात मृत पक्ष्यांचे सांगाडे, पंखांचे अवशेष आणि दुर्गंधीयुक्त कचरा बाहेर येत असल्याचे समोर आले आहे। या प्रकाराबद्दल गावातील महिला तसेच ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील भागदरा गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। आज सकाळी नळातून अक्षरशः मेलेल्या पक्ष्याचे सांगाडे, हाडे आणि दूषित कचरा आला आहे। त्यामुळे गाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून संपूर्ण गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दोषींवर तातडीने कारवाई करावी आणि सुरक्षित पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत पर्यायी आणि पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पाणी एकदम म्हणजे ते पक्क येत आहे आपल्याकडे। समजून घ्या आमच्या वरच्या याच्यात आणि पाईप खोलला तर सगळ्या बायानं पाहिले, आम्हाला पाहिले। पाणी आम्हाला एकदम स्वच्छ पाहिजे। शिपायाला सांगलं, शिपाई सबसे लागेल तयार नाही। आता पाणी टाकीतलं पाणी चेक झालं, आता 2-4 जण जातील टाकीतलं पाणी पाहतील, नंतर मग आता पुढे काही नळाला काय काय आलं, काय घाण आली? डायरेक्ट पक आले, सडेल पक आले, हाडका आले, सगळे पाहिले। हा, महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, जामनेर, जळगाव।